कोल्हापुरातील आपटेनगर चौकातील फुटपाथवर गुरुवारी सायंकाळी एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आला। डोक्याला गंभीर इजा झाल्याने रक्तस्राव होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त झाली आहे। मात्र त्याच्याकडील दुचाकी आणि मोबाईल चोरीला गेल्याने हा घातपात की अपघात याबद्दल करवीर पोलिसांचा तपास सुरू आहे। कोल्हापुरातील नवीन वाशी नाका म्हणजेच आपटेनगर चौकाजवळच्या फुटपाथवर गुरुवारी सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला। स्थानिक व्यावसायिकांनी माहिती दिल्यानंतर करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक नाथा गळवे, हवालदार राहुल देसाई, विजय गुरव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तो तरुण संभाजीनगर परिसरातील सासनेनगर इथला रहिवासी असून त्याचं नाव प्रकाश दळवी असल्याचं उघड झालं। बुधवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर काही वेळानं त्यानं आई लक्ष्मीबाई दळवी आणि भाऊ संदीप यांना बाहेर फिरायला जातो असं सांगितलं आणि तो दुचाकी घेऊन गेला। त्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही। तसंच त्याच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्यानं भाऊ संदीप दळवी जुना राजवाडा पोलिसात तक्रार देण्यासाठी निघाले होते। त्याचवेळी करवीर पोलिसांनी त्यांना बोलावून घेतलं। त्यांनी तो मृतदेह आपला भाऊ प्रकाशचा असल्याचं सांगितलं। घटनास्थळावर प्रकाशची मोटरसायकल आणि मोबाईल आढळलेला नाही, त्यामुळे हा अपघात की घातपात याबद्दल संशय निर्माण झालाय। त्यानुसार करवीर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत।